नमस्कार, मी आशिष जाधव. ही 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. सारथी ही संस्था मराठा समाजाच्या बेरोजगार तरुणांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्य करते. ही संस्था गेल्या फडणवीस सरकारने स्थापन केली होती. एवढंच नाही तर या सरकारला मोठा निधी पुरवून मराठा समाजातले जे तरुण आहेत त्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. सारथी सुरू झाली, पण त्याचबरोबर एसबीसी, ओबीसी आणि व्हीजेएनटी या समाजातल्या तरुणांसाठी महाज्योती तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या उमेदवारांसाठी अमृत या 2 संस्था सुद्धा सुरू करण्यात येतील अशी घोषणा झाली. त्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. पण ह्या 2 योजना महाज्योती आणि अमृत ह्या संस्था कागदावरच आहेत. सारथीचं काय होणार असा जो प्रश्न कालपर्यंत उपस्थित केला जात होता, आज त्यात गोंधळ झाला. गोंधळ होऊनही नंतर निस्तारलं गेलं. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ जाहीर केलं की उद्याच सारथीला 8 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाईल. तसंच सारथी अबाधित राहील, म्हणजे ती बंद होणार नाही. तिची जी स्वायत्तता आहे ती जपली जाईल. एवढंच नाही तर इथून पुढं सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ या 2 संस्था किंवा महामंडळ या वित्त विभागाच्या नियोजन विभागाच्या अंतर्गत येतील. म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाच्या अंतर्गत काम करतील. सारथीचं झालंय, पण इतरांचं काय? मराठा समाजाच्या बाबतीत कोणतंही सरकार असू दे दबावात वागतं का? मराठा नेते सरकारवर दबाव आणतात का? ते आज बघायला मिळालेलं आहे. मानापमान असेल, हेवेदावे असतील, यावरून जो गोंधळ आज मंत्रालयातल्या बैठकीत उडालेला आहे तो लोकशाही प्रधान देशामध्ये योग्य आहे का? केवळ मानपान, हेवेदावे यावरच मराठा राजकारण चालतं, त्याचं प्रतिबिंब आज सारथीच्या बैठकीच्या निमित्तानं आलंय का? हा सुद्धा आजच्या चर्चेचा विषय आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. खरंच मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते, मराठा नेते विनायक मेटे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे आहेत. याशिवाय आपल्यासोबत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे आहेत. तसंच आपल्यासोबत ओबीसी समन्वयक आहेत, ज्यांनी 2014ला जेव्हा मराठा आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा ओबीसी समाजाच्या वतीनं मूळ याचिका दाखल केली होती. ते मृणाल ढोले पाटील सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, जे सरकारची बाजू मांडणार आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला विनायक मेटे यांच्याकडे जातो. विनायक मेटे, वेडात दौडले वीर मराठे अशी जी म्हण आहे तिचा प्रत्यय वारंवार आलाच पाहिजे का? म्हणजे कोणतंही सरकार असू दे ते मराठा समाजाच्या दावणीला बांधलं आहे याचं प्रत्यंतर किंवा त्याचा प्रत्यय अशा बैठकांमधून आलाच पाहिजे का? मानापमान, हेवे दावे हे दिसलेच पाहिजेत का? हे सगळं काही स्टेज मॅनेज असतं सरकारवर दबाव आणण्यासाठी. आज तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. असं आहे आशिषजी, मी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो की मराठा समाजाने कधीही सरकार कोणतंही असो, कोणत्याही पक्षाचा असो, विचार असो, त्याच्यावर दबाव आणण्याचं काम केलेलं नाही. आणि दावणीला बांधायचा तर विषयच नाही. जर मग दबावानं सरकार प्रत्येक जर वागला असतं किंवा दावणीला बांधणाऱ्यासारखं सरकार जर असतं तर मराठा समाजाला आरक्षण मागण्याची, शिष्यवृत्ती मागण्याची किंवा ज्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या सरकारकडे घेऊन जाण्याची ही दुर्दैवाने वेळच आली नसती. या राज्यामध्ये मराठा समाजातले 65 ते 70% ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या खाली येणारा आमचा समाज आहे. याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे की मागच्या काळामध्ये सरकार कोणतंही असो त्या सरकारनं मराठा समाजाच्या बद्दलचं धोरण हे व्यवस्थितपणाने राबवले नाही, निर्णय घेतले नाही, योजना आखल्या नाही आणि त्यांची प्रगती व्हावी
यासाठी काही केलं नाही, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजाला वेगवेगळ्या त्यांच्या मागण्यासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी संघर्ष करावा लागलाय. त्यामुळं सरकारवर दबाव आणायचा अजिबात प्रश्न नाही. राहिला प्रश्न आजच्या बैठकीचा. आज काय होतं तर सारथी संस्था मराठा समाजाच्या सगळ्या संघर्षाच्या मोर्चानंतर मराठा समाजाच्या प्रगतीकरता, त्याच्या संशोधनाकरता, मुलांच्या शिक्षणाकरता वेगवेगळ्या याच्या उद्देश ठेवून ही संस्था काढलेली आहे. आता ही संस्था काढल्याच्या नंतर माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी सुरुवातीला ते व्यवस्थितपणे काम केलं, पण नंतर दुर्दैवाने सरकार आल्याच्या नंतर जी त्या संस्थेला स्वायत्ता अगोदरच्या सरकारनं दिली होती, ती स्वायत्ता इथल्या मंत्रालयातल्या सचिवांनी ती स्वायत्ता संपून कशी जाईल हे पाहण्याचं काम केलं आणि त्याच्याकरता वेगवेगळे आदेश काढले गेले. आणि गेले 8, 9, 10 महिने झालं ज्या शिष्यवृत्ती आहे, UPSC असेल, MPSC असेल किंवा अन्य सगळे PhD, MPhil वगैरे सगळ्याचे, किंवा तारादूत असेल, यांचे पगार नाही, शिष्यवृत्ती नाही, फेलोशिप नाही, अशा अनेक गोष्टी ह्या गेल्या 1 वर्षापासून बंद आहेत. मग हे सगळं चालू असताना कर्मचारी काढले, नेट बंद, असे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी आले. म्हणून लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता, एक शंका निर्माण झाली होती की सारथी संस्था बंद तर करायची नाही ना, अशा. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी मागणी केली बैठक घ्यावी आणि त्या बैठक माननीय अजितदादांनी मान्य केली. या खात्याचे मंत्री महोदय विजयजी वडेट्टीवारजी यांनी विनंती केली, त्यांची विनंती मान्य झाली आणि आज बैठक झाली. या बैठकीमध्ये आपण म्हणताय मानपान वगैरे, या बैठकीमध्ये मानपान वगैरे असा काहीही विषय झालेला ठीक आहे विनायक मेटे, मी येतो पुन्हा तुमच्याकडे. यातनं काय झालं ते सांगतोय मी, त्याची बातमी अजून पुढे आलेली नाही. यातनं असं झाली की तुमच्या सकट अनेकांचा आक्षेप ज्या विजय वडेट्टीवारांवर होता त्यांना बाजूला केलं गेलं. ही बातमी अजून आलेली नाही फोरफ्रंटवर, पण ही आली जेव्हा सारथी आधी अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन विभागाकडे वर्ग केलं गेलं, त्याची घोषणा झाली, तेव्हाच हे स्पष्ट झालं की विजय वडेट्टीवारांवरती आक्षेप होता, त्यांना बाजूला केलं गेलं. सचिन सावंत, बरोबर आहे? नाही, म्हणजे थोडीशी गफलत होते या संदर्भामध्ये. थोडंसं मी पार्श्वभूमी जाईन आणि याही विषयावरती थोडं बोलेन मी, कारण लोकांचं प्रबोधन होण्याची आवश्यकता आणि खरी माहिती लोकांसोबत पोहोचण्याची आवश्यकता आहे. गेल्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं सारथीला फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्व देण्यात आलं असं जे काही म्हटलं जातंय ते मला त्याच्याबद्दल आक्षेप आहे. त्याचं कारण असं आहे की जवळपास 15 ते 16 महिने या सारथीच्या संस्थेचा अहवालच तयार झाला नव्हता आणि त्याच्यासाठी त्या तत्कालीन अध्यक्षांचा राजीनामा मागण्यापर्यंत मराठा आंदोलकांची वेळ गेली होती. ही एक वस्तुस्थिती महाराष्ट्र विसरलेला नाही. त्याचबरोबर ती संस्थेची स्थापना झाल्यानंतर जवळपास 20 महिने कर्मचारी देखील दिला नव्हता. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. माननीय विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी तेव्हा ज्याचं या सारथी कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर जवळपास 3 ते 4 महिने या कामाला देखील सुरुवात झाली नव्हती. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही संचालक मंडळ आलं, त्यांनी काय काम केलं या संदर्भामध्ये अनेक आक्षेप होते आणि त्याच्याबद्दल देखील त्या ठिकाणी तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या आणि म्हणूनच याची चौकशी आपण त्या ठिकाणी लावलेली आहे. त्याचा अहवाल मला वाटतं आजच आम्हीही त्या बैठकीत उपस्थित होतो. अजित दादांनी हे सांगितलं की 15 दिवसामध्ये तो अहवाल यावा. दुसरी वस्तुस्थिती ही आहे की या सारथीच्या संदर्भामध्ये जे काही आदेश मधल्या कालावधीमध्ये जे निघाले होते, 3 जे काही GR निघाले होते ज्याच्याबद्दल मूलतः आक्षेप होता, तो हे सरकार आलं तेव्हा निघाले नव्हते, त्याच्या अगोदर आले होते की ज्या वेळेला राष्ट्रपती राजवट या महाराष्ट्रामध्ये होती त्यावेळेला ते निघाले होते. आता ते ज्या माननीय विजय वडेट्टीवारांच्या हातामध्ये ही जेव्हा कमान आली, मला असं वाटतं की लगेचच कोविड त्या ठिकाणी सुरू झालं होतं, प्रादुर्भाव, आणि त्यामुळे त्यांच्यावरती नाहक काही आक्षेप त्या ठिकाणी वर्तवले जाते. त्याने ते उद्वेगानं त्या दृष्टिकोनातून म्हणाले. तुम्ही आजच्या बैठकीच्या संदर्भामध्ये म्हणायचं झालं तर मला असं वाटतं की गेल्या 6 वर्षामध्ये अशा तऱ्हेची बैठक झाली नाही, देशपातळीवर देखील झाली नाही, की जे मूलभूत विषय आहेत, समाजाच्या संदर्भामधले महत्वाचे विषय आहेत, त्यावेळेला त्या विषयांना न्याय देण्याकरता एखादं सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेतं, त्यांना विश्वासात घेतं, त्यांची मतं त्या ठिकाणी पाहिली जातात, त्याचबरोबर आंदोलकांना एकत्र बोलवलं जातं आणि समन्वयानं त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो.
जर त्या संस्थेमध्ये बंद करण्याची काही मानसिकता असती तर अशा तऱ्हेचं पाऊल कुठल्याही सरकारनं उचललं नसतं. ह्या 6 वर्षामध्ये कधी झालं नाही. आणि मेटे साहेब या ठिकाणी आहेत. मेटे साहेबांच्या कालावधीमध्ये म्हणजे भाजपचं सरकार असताना तिथे जेवढ्या बैठका झाल्या त्यामध्ये आम्हाला तरी कधी बोलवलं गेलं नव्हतं. मेटे साहेब स्वतः असतील कारण त्यांचा भाजपशी संबंध आहे. परंतु हे एक अतिशय चांगलं पाऊल झालं. संभाजीराजेंनी या संदर्भामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या मान्य केल्या. मेटे साहेबांच्या सुद्धा सूचना त्याच्यामध्ये झाल्या. कोंढरेजींनी त्या ठिकाणी आपापले मतं मांडलेली आहेत. तिथे त्या ठिकाणची काय खऱ्या अर्थाने समस्या त्या मांडल्या आणि तिथेच त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला. आणि सगळ्यांची हीच इच्छा आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सारथी मजबूत झाली पाहिजे. सारथी बंद होणार या वावड्या होत्या. दुसरं जे छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भामध्ये आताचं जे काही बातम्या चालल्या सकाळपासून की त्यांना तिसऱ्या रांगेमध्ये बसवलं, अशी वस्तुस्थिती नाहीये. तिथं ती जी व्यवस्था होती ती खाली बैठकीची त्या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये जी काही ज्या ठिकाणी बैठका होत्या शासनाच्या ती जागा नव्हती. ती पत्रकार परिषदेची जागा त्या ठिकाणी घेतली कारण आताच्या परिस्थितीमध्ये कोविडच्या मुळे एक फिजिकल नाही. सचिन सावंत एकदम क्लिअर आहे. संभाजीराजे हे खासदार आहेत. मंत्रालयात जेव्हा बैठक होते मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या आजूबाजूला आणखीन 2-3 कॅबिनेट मंत्री असतील तर तिथे संभाजीराजे हे पुढच्या रांगेत बसले काय आणि तिसऱ्या रांगेत बसले काय हा मुद्दा गौण आहे. त्यावरच तर आक्षेप आहे की मंत्रालयातल्या शासकीय बैठकांमध्ये सुद्धा अरेरावी किंवा इगो किंवा हेवे दावे किंवा कुरघोडीचं राजकारण किंवा दबाव आणणे याला आक्षेप आहे. म्हणून तर असं आलं की मलाही त्याचं थोडंसं वाईट वाटलं या पद्धतीचं. कारण सगळेजण एकमतानं एका विचारानं त्या ठिकाणी आम्ही आलो असताना त्याला कुठेतरी गालबोट या पद्धतीनं लागला. ज्या खुर्चीवरती मी देखील बसायला गेलो होतो मला देखील उठवलं गेलं होतं. लक्षात घ्या, अजितदादांनी मला सांगितलं की नाही ती छत्रपतींना बसायचंय तिकडे आपल्याला, त्यामुळे तुम्ही थोडंसं मागे बसा. मी स्वतः तिकडे साक्षीदार आहे. विनायक मेटेजी त्या ठिकाणी त्या खुर्चीवर जाऊन बसले. नंतर मंत्री स्वतः खाली येऊन बसले. लक्षात घ्या, वडेट्टीवारांनी स्वतःची खुर्चीचा त्याग केला आणि ते स्वतः येऊन खाली बसले आणि नंतर बैठक झाली. तिथं असा वरती खाली अशा तऱ्हेचा काही विषय नव्हता. तो व्हायलाच नको. ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना सरकारनं सुनावला हवं होतं, त्यांना सांगायला हवं होतं की हे मंत्रालय आहे, इथे शासकीय कामकाज चालतं, आपण शासकीय निर्णय घेणार आहोत. हा काही समाजाचा कार्यक्रम नाहीये, हा सरकारची बैठक आहे, त्यामध्ये धोरणात्मक निर्णय होणार आहे. बघा 2 तासात, आपण तर उद्या म्हणालो होतो कार्यक्रम सुरू करताना, 2 तासात आता 8 कोटी रुपये अदा झालेत, जारी झालेत. ही ताकद आहे. हे दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार झाला का अशी शंका येते. आशिषजी असं आहे, एकच गोष्ट, हा झाला गेला प्रकार हा काही म्हणजे त्याच्यामध्ये जास्त चर्चा करण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही समस्या होत्या एवढे दिवस आले होते त्याला मार्गी लागले गेले. त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये काही जे काही त्यांचे आक्षेप होते त्या दृष्टिकोनातून त्यांचे आक्षेप पाहून त्या ठिकाणी त्याला मार्ग काढण्यात आला. लक्षात घ्या, शासन पैसे देतं या ठिकाणी आणि शासन जेव्हा पैसे देतं त्यावेळेला त्याचा विनियोग योग्य होते की नाही योग्य होतोय हे पाहण्याचा ते शासनाचा अधिकार आहे. परंतु स्वायत्तता नसेल तर हे संस्था चालू शकणार नाही नीट पद्धतीनं. हा जो मुद्दा देखील आंदोलकांनी, आमच्या सगळ्या विरोधी पक्षामध्ये मेटे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तो मान्य केला आणि त्या दृष्टिकोनातून सरकारला मान्य करायला भाग पाडलेला आहे. ठीक आहे, सरकारला मान्य करायला भाग पाडलेला आहे की तुम्हाला सारथी बंद करता येणार नाही. तिची जी ऑटोनॉमी आहे म्हणजे स्वायत्तता ती अबाधित ठेवावी लागेल. एवढंच नाही तर स्वार्थीला पुढे नेण्यासाठी काय मास्टर प्लॅन तुमच्याकडे आहे हेही सरकारला सांगावं लागेल. मी राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जातोय. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जरी असले तरी गेल्या 20 वर्षांपासून मराठा आरक्षण असेल किंवा मराठा समाजाचे वेगवेगळे प्रश्न असतील, सरकार कोणतंही असो, ते जातीनं पाठपुरावा करत आलेले आहेत. म्हणून मी त्यांच्याकडे जातोय. राजेंद्र कोंढरे, सारथीला 8 कोटी दिले गेलेत, 2 तासात निर्णय झाला, पैसे अदा झालेत, आता सर्वांचं समाधान झालं की नाही, अजून बरंच काही करायचं आहे? काम तर भरपूर आहे. संस्था नवीन असल्यामुळं अडचणी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत्या आणि गेल्या 10 महिन्यापासून त्या विभागाचे जे सचिव होते यांनी वारंवार चुकीच्या पद्धतीने वातावरण क्रिएट करून जे अनेक प्रकारचे GR काढले होते. त्यामुळं ह्या संस्थेचं टेक्निकली जी स्वायत्तता होती ही ती पूर्णपणे गेलेलीच होती आणि काही गोष्टी अशा प्रकारचे शासन निर्णय झाले की ज्याच्यामध्ये लिगल काहीतरी प्रॉब्लेम भविष्यामध्ये होऊ शकतात अशा अँगलनी ते काढले गेलेले होते आणि ते सर्व GR आम्ही एकत्रित करून वारंवार त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत होतो. माननीय मंत्री महोदयांना त्याच्या बाबतीत निवेदन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, उपमुख्यमंत्र्यांना, बऱ्याच जणांना दिलं होतं आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या सर्व आमदारांना देखील लोक भेटले होते.
दुर्दैवाचा भाग आहे सचिन सावंत साहेब की नागपूरचं अधिवेशन आणि मुंबईच्या 2 अधिवेशनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सारथीचा गदारोळ झाला. फक्त आज एक घटना ती घडायला नव्हती पाहिजे होती, परंतु सारथीच्या बाबतीमध्ये आज जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाने आम्ही प्रथमतः तरी समाधानाने त्याचं स्वागत करतो. परंतु सारथीला गती द्यायची, सारथी ही देशातल्या नामवंत संस्थेमध्ये तिची गणना केली जावी. ह्या अँगलनी ती संस्था फक्त ITI सारखी नसावी, तर पूर्णपणे या संस्थेमध्ये शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, ह्युमन डेव्हलपमेंट, परित्यक्ता स्त्रियांपासून तर अनेक जे समाजामध्ये खालचे स्तर आहेत त्याला वरच्या टप्प्यावर आणण्यासाठी एक आपण योजना तयार केलेली आणि त्या योजनेच्या माध्यमातून तिला गती देण्याचा प्रयत्न होता. दुर्दैवाने काही त्याच्यामध्ये अडथळे आणले गेले होते आणि ते अडथळे आज आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यामुळं आज स्वायत्तता अबाधित ठेवण्याचा निर्णय हा सगळ्यात प्रथम आम्हाला योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. आणि आज जे जवळपास 2-3 महिन्यापासून आंदोलनं चालली होती स्टायपेंडच्या बाबतीमध्ये, तोही निर्णय झाला. 7,94,00,000 रुपये एक 3-4 दिवसापूर्वी सारथीला दिलेले होते, पण त्याला जी तांत्रिक मान्यता लागते ती मान्यता देण्याचा निर्णय आज झाला आणि ते कॅबिनेट पुढे जी काही आवश्यक ती तरतूद आहे ती करून 2-3 दिवसामध्ये ते पैसे देतील आणि ते विद्यार्थ्यांना मिळतील. आमचं म्हणणं आहे की ह्याच्या पुढे जाऊन आता सारथीचे चालू असलेले प्रोजेक्ट बंद करू नये, त्याच्यात गती द्यावी आणि अजून वेगवेगळ्या विभागामध्ये जिल्हा कार्यालय करणे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये करण्यासारख्या. तुम्ही किती कराल तेवढं कमी आहे, परंतु एक समाजातल्या एका वर्गाला तुम्ही स्थिरतावर होण्यासाठी एक चांगला इम्पॅक्ट आम्हाला आला. आणि आज आम्ही अजितदादांना निदर्शनास आणून दिलं की आम्ही UPSCला 225 मुलं पाठवली, त्यातले 17 मेन्स पास झाले, एक IFS झाला, जवळपास 14 मुलं SCBC प्रवर्गातनं सारथीचे डेप्युटी कलेक्टर टू तहसीलदार वगैरे झाले, नंतर नेटसेटमध्ये पास झाले. म्हणजे जो टप्पा त्या संस्थेच्या बाबतीमध्ये जे गैरसमज पसरवले जात होते ते आज खऱ्या अर्थाने ह्या मीटिंगमध्ये निदर्शनास आणले गेले. आणि सचिन सावंत पण होते, मी होतो मीटिंगला, मेटे साहेब होते, सगळेच होतो आम्ही. आणि ह्या बैठकीमध्ये निश्चितपणे सरकारकडे बाबू लोकांनी जे काही तांत्रिक चुका केलेल्या होत्या, दुर्दैवाने आम्ही वडेट्टीवार साहेबांना वारंवार सांगितलं, पण त्यांना ते आज सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या आणि त्यांनी स्वतःहून सरकारकडे तसं सांगितलं की मला ह्या विभागाची जबाबदारी नको, आणि त्यांच्यामध्ये मग तो निर्णय झालेला आहे. त्यामुळे कुणाचा ह्याच्यामध्ये अवमान करणं, अपमान करणं हा काय भाग घेत नाही आणि त्याच्यावर आता आपण पुढच्या दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि आंदोलकांचा विजय हा दुसऱ्या बाबतीतही झाला, म्हणजे विजय वडेट्टीवार जाऊन आता नियंत्रण अजित पवारांच्या हातात आलंय, म्हणजे नियोजन विभागाच्या हातात आलंय. त्यामुळे जी राजीनाम्याची मागणी होती ती जरी खारिज झाली असली तरी विजय वडेट्टीवार आता त्यात नाही आहेत. बरोबर राजेंद्र कोंडरे? हो बरोबर. हा बरोबर आहे, हेच मला सांगायचं आहे. काही बातम्या ना ह्या लपून जातात, मी ती पुढे आणली. यस, हीच बातमी आहे आजची. विजय वडेट्टीवार यांचं नियंत्रण सारथीवरचं गेलं, अजित पवारांचं आलं. ठीक आहे. आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत, OBC समन्वयक आहेत. मृणाल ढोले पाटील, सारथी बार्टीच्या धर्तीवरती आली, त्याच वेळी OBC SBC विजय एनटीसाठी महाज्योती असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत असेल, ह्या तर कागदावरच आहेत. तुम्ही कधी पाठपुरावा केला नाही की तुमच्याकडे असं पाठबळ नाही आहे? आशिषजी, सर्वात प्रथम आपले धन्यवाद की आपण हा विषय लावला की सारथीची मागणी पूर्ण झाली, पण महाज्योती आणि अमृत जे आहे की अकॅडमी ऑफ महाराष्ट्र फॉर अपलिफ्टमेंट रिसर्च अँड ट्रेनिंग, ही जी EWS साठी आहे आणि महाज्योती जी OBC साठी आहे, ज्या वेळेस सारथीचं गठन झालं, ठीक आहे, एक मराठा समाजातील गरीब मुलांसाठी ते झालं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी झालं असेल, आम्हाला आनंद आहे. पण महाज्योती झालं आणि त्याच्याबरोबर अमृत झालं, या 2 संस्थांचं झालं काय? महाज्योती कागदावरच आहे, अमृतही कागदावरच आहे, अजूनही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्याचे झालेले नाही. सारथीला याच्या आधी जेव्हा सारथी फॉर्म झाली, 550 कोटीचा त्याला एक ड्राफ्ट प्लॅन पण दिला गेला की कसं कसं विस्तारीकरण करायचं आहे, जो मास्टर प्लॅन बद्दल आज बोललं जाते तो त्यावेळेसही दिला होता, फडणवीस सरकारमध्येही दिला होता. त्यावेळेस त्यांना 23 कोटी रुपयेही दिले होते आणि त्याच्यानंतर आज परत 8 कोटी रुपये दिले. पैसे दिले पाहिजेत, आमचा त्याला विरोध अजिबात नाही. पण महाज्योतीला अजून तुम्ही साधे संचालकही नेमू शकलेले नाही, त्याला अजून जागा दिलेली नाहीये. त्याचा परत तुमचा जागेचा वाद होता, पुण्याला का नागपूरला, नागपूरला का पुण्याला, ह्याच्यात तुम्ही महाज्योतीचं बरंच काही काढलं. अमृतचंही तसंच, अजूनही कुठलंही संचालक नेमलेलं नाही, कुठलंही बजेट नाही. त्याचं कारण असं आहे की OBC आणि आत्ता जो नवीन EWS समाज आहे हा कुठंतरी सरकारवर दबाव टाकायला
कमी पडतोय. आणि ज्या पद्धतीने सरकार मराठा क्रांती मोर्चा यांना ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतं त्या पद्धतीने ओबीसी यांना रिस्पॉन्ड केले जात नाही. याच्या आधी जेव्हा सारथी बनली होती, सारथी यांनी ओबीसी मंत्र्यांकडे देऊन त्या मंत्रालयाचं नावच बदललं होतं बहुजन कल्याण. तर आम्ही काय म्हणलो होतो की तुम्ही ओबीसी हे नाव ठेवा, याच्या व्यतिरिक्त सारथीचा आधीपासून कारभार एक स्वतंत्र मंत्र्याकडे देऊन टाका ना. कशाला ओबीसी बरोबर ते क्लब करता, कारण मग परत फंडवरनं वादावादी होणार. तर हे जे आज केलं, विजय वडेट्टीवार यांना उगीच याच्यात टार्गेट केलं गेलं होतं आणि कुठेतरी मला असं वाटतंय त्यांना त्यांचा चार्ज काढून घेणं हे डोक्यात होतं असं आहे. आणि दबाव 100% ओबीसी समाजाचा पडत नाहीये सरकारवर. आणि ज्या पद्धतीने सरकार मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा प्रश्नांना जसं ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतं तसं ओबीसी यांना हे करत नाही. आम्ही याचा पाठपुरावा तेव्हापासून घेतला, म्हणजे ज्या 2017ला जेव्हा सारथीचं गठन झालं त्याच वेळेस आम्ही महाज्योतीची मागणी केली होती. महाज्योतीची मागणी झाली, पण तेव्हापासून आजपर्यंत साधं संचालकही नेमलेले नाहीयेत, त्याला कुठं स्पेसिफिक जागा दिलेली नाहीये, कुठलंही फंड अलॉट केलेलं नाहीये. आज हे यांनी व्यवस्थित सांगितलं की मराठा विद्यार्थ्यांचे स्टायपेंडचे प्रश्न सुटले, असे सुटले, तसं ठीक आहे, योग्य आहे, चांगलं आहे. पण ओबीसी विद्यार्थ्यांना स्टायपेंडच नाही ना. जे लॉकडाऊनमध्ये तिथं अडकलेत त्यांना आज स्टायपेंड नाही, त्यांना आशाच नाहीये. तर आज एक तर परीक्षा त्यांची गेली आणि अशाच पद्धतीने कायम ओबीसीवर हे कुठलंही सरकार असू हे अन्यायच करत आलेलं आहे. आज मला सांगा, तुम्ही सारथीसाठी एक ग्रँड प्लॅन करताय, 10 वर्षाचा प्लॅन करताय, पण सारथीसाठीच का, महाज्योतीसाठी का नाही, अमृतसाठी का नाही, बार्टीसाठी का नाही, या सगळ्या संस्था नाहीत का, ही पोरं महाराष्ट्राची नाहीत का? मग कशासाठी फक्त एकाच समाजासाठी? ठीक आहे, कारण आमचा काही विरोध नाहीये त्याला, बरोबर आहे. सगळ्यांना इतरांचं काय, हाच मुद्दा आहे. इतरांचं काय, ओबीसी नाही झालं पाहिजे, सचिन सावंत झालं पाहिजे, बार्टीचंही झालं पाहिजे. 3 दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार म्हणाले होते, असं असेल तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देतो, तुम्हाला नेमायचा असेल तर मराठा नेता नेमा. तर अजित पवारांना नेमलं. भ्रष्टाचारी चौकशी सरकार विजय वडेट्टीवारांनी यातून माघार घेतली, सपशेल माघार घेतली. त्यांच्या लक्षात आलं की या दबावापुढे आपण टिकणार नाही, अजित पवार टिकू शकतात, अजित पवार तुम्ही पुढे व्हा, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना पुढे केलं. अशी जी पहिली गोष्ट अशी की स्वतःहूनच त्यांनी हा प्रस्ताव दिला होता. माझ्या समोरची आजची चर्चा आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की ह्या संदर्भामध्ये हा जो सारथीचा विषय जो आहे तो अर्थ खात्याच्या मंत्री असल्यामुळं त्यांच्या जवळ गेला तर अधिक त्याला न्याय देता येईल. आणि त्याच वेळेला त्यांच्याकडनं हा प्रस्ताव आल्यानंतर तो नियोजन विभागामध्ये द्यावा, कारण ज्या वेळेला बजेट होतं, बजेट नंतर नियोजन विभागाला फारसं काम नसतं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. फक्त त्याच्या पण काँग्रेसने आणखीन एक संस्था सरेंडर केली ना. ऐका तसं काँग्रेस तहात हरते याचा प्रत्यय नेहमी येतो. नाही तसं नाही. त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, हा मग तर 2-2 गेल्या. नाही, कौशल्य विकास मधनं ते नवाब मलिकांकडे होतं. तेही एकत्र येऊन मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते एकत्रच त्या ठिकाणी व्हावे. आणि काँग्रेसने ठरवलंय की या सरकारमध्ये जेवढा म्हणून त्याग करता येईल तेवढा करायचा. तो त्यागाचा विषय नाही आहे, हा न्यायाचा विषय आहे. लक्षात घ्या, याच्यातनं न्याय मिळावा समाजाला हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज ही बैठक केली होती. दुसरीकडे दुसरा विषय जो मगाशी ओबीसीच्या संदर्भामध्ये, ज्या वेळेला महाज्योतीच्या संदर्भामध्ये असेल किंवा अमृतचा विषय असेल, याच्याबद्दल आज आमची चर्चा झाली. वडेट्टीवार साहेबांबरोबर मी या बाबतीमध्ये चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की ह्या विषयावर देखील मार्ग आपल्याला काढावा लागेल, कारण याच बरोबर याच धर्तीवरती ओबीसीना देखील कशा तऱ्हेने आपल्याला न्याय मिळता येईल ही एक रोल मॉडेल जे झाले. आता लक्षात घ्या, सारथी ही संस्था 4 वर्षापासून प्रयत्नात आहे की त्याला त्या ठिकाणी स्वरूप यावं. ठीक आहे, आत्ताच लगेचच काल झालेला आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आलो असं नाहीये. महाज्योतीच्या संदर्भामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये कोविड आहे आणि या सगळ्यामध्ये प्रशासकीय काम त्या ठिकाणी अडलेलं आहे. त्याला आर्थिक नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे. अंडरस्टूड. दृष्टिकोन आहे सचिन सावंत, अगदी बरोबर आहे. न्याय मिळणारच. ओके, मी प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याकडे जातोय. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. श्रावण देवरे, तुम्हाला हे अपेक्षित होतं, असं होतच? नाही, मला सावंत साहेबांना एक प्रश्न असा विचारायचा आहे. ते आता मगाशी बोलता बोलता असं बोलले की वडेट्टीवारांकडून काढून ते अजित पवार साहेबांकडे दिलं तर न्याय मिळेल, आणि त्या पद्धतीने आपण ते अजित पवार साहेबांना देऊन टाकलं आणि वडेट्टीवारांना काढून टाकलं. कारण ते पैसे जारी करण्याचे अधिकार अजित पवारांचे आहेत का पाहिजे, वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून या अर्थानं बोलले. मग काय वडेट्टीवारांना का, मग वडेट्टीवारांना पैसे देता येत नाही का त्यांना? मग अजित पवार साहेबच का पाहिजे? मला एक असं म्हणायचंय की यांना आयोगाचा अध्यक्ष पण मराठाच पाहिजे, सदस्य पण. नाही, ऐकून घ्या जरा माझं. आता
यांना आयोगाचा अध्यक्ष पण मराठाच पाहिजे, चुकीचं सदस्य बोलताय, पण असं मराठाच झालेलं पाहिजे, नाही. संशोधन संस्था ज्या सर्वेक्षण करणार आहे तेही मराठा. नाही, ऐकून घ्या. आणि यांना मंत्री पण मराठाच पाहिजे. म्हणजे यांना ओबीसी मंत्री चालत नाहीत, यांना बाकीची कोणी चालत नाही, आणि यांना सगळीकडे मराठा मराठा पाहिजे. अहो, एवढा जातीवाद करणारी जात महाराष्ट्रात काय भारतात कुठे सापडणार अहो, नाही. देवरेजी- जगात जर जाती व्यवस्था असती. ऐका ऐका, विनायक मेटे मी येतोय, त्यांना बोलू द्या, श्रावण देवरेंना बोलू द्या. आशिष, मला हे ऐकून घ्या पूर्ण. नाही 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 मला नाही, बोलू विनायक द्या. मेटे मी येतो मला तुमच्याकडे, बोलू द्या. श्रावण देवरेंना बोलू द्या. मला हा, बोलू बोला द्या, बोला बोला, श्रावण देवरे बोला. विनायकराव मला बोलू द्या. हे बघा, राजे संभाजी साहेबांना माझी एक विनंती आहे. लोक त्यांना आजही चुकीचं छत्रपती बोलू नका. मानतात. तुम्ही एवढं मला एक चुकीचं सांगा बोलायला लागलात, की देवरेजी. छत्रपती राजर विनायक मेटे ऐका ना, मी येतो ना नाही, तुमच्याकडे, ऐकून घ्या. तुम्हालाही वेळ देतो, छत्रपती ऐका ना. राजर्षी शाहू महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सगळ्या म्हणजे दलित आदिवासी सगळ्यांना आरक्षण दिलं, बहुजनांना आरक्षण दिलं, कांबळे नावाच्या हॉटेल चालवायला पैसे दिले, नाही चालले तर स्वतः चहा प्यायला गेले. कुठलाही आणि दलितांवर अन्याय ओबीसीवर अन्याय झाला असेल तर शाहू महाराज त्यांच्या घरी जाऊन जायचे. मला सांगा, त्यांची गादी चालवणारे कोल्हापूरचे छत्रपती शाहूराजे हे त्या दलित पोरांचे खून झालेत, त्या जगताप आणि बनसोडेचे गेले का धावून? मला सांगा, तुमच्याच राज्यात राहतात ना ते. ती परवा त्या जालन्याची मंठ्याची मुलगी माडी, नाही, शाहू महाराज हे राजकारणात सक्रिय नाही आहेत. काय ते कोल्हापूरमध्येच आहेत, ते समाजकारणात आहेत. राजकारणात सक्रिय संभाजीराजे बोला, खासदार संभाजीराजे. आहेत हा, ते. भाजपचे खासदार आहेत ते. हा, संभाजीराजे हा. हे भाजपचे खासदार आहेत. गैरसमज होऊ नये म्हणून राहिलेले आहेत. आणि कधीही ते कुठल्याही नाही, माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला सगळे लोक छत्रपती म्हणतात, तुम्ही स्वतःला राजे म्हणतात. मग तुमच्या राज्यामध्ये 2 दलित पोरं मारली गेली, एक माळी समाजाची मुलगी मारली गेली. त्यांना काही सांत्वन देणं, त्यांच्या घरी जाणं, महाराष्ट्र शासनावर दबाव आणणं, म्हणजे तुम्ही फक्त मराठ्यांचेच आहेत का हो? आणि फक्त ते काय म्हणतात, मराठ्यांचे सारथी. तुम्हाला महाज्योती दिसत नाही का राजे संभाजी? तुम्हाला बाकीचं ओबीसी वित्त महामंडळ, हे बघा, ओबीसी वित्त महामंडळाची आकडेवारी माझ्याकडे आहे. हे बघा, 2001 ला स्थापन झालं तेव्हापासून आतापर्यंत 52% लोकसंख्या आहे ओबीसीची. फक्त 5000 लोकांना त्याचा लाभ झाला आहे आणि 3600 मुलांना लाभ झालेला आहे. ते राजेंद्र कोंढरे म्हणतात 52% कुठून आले? वर्षामध्ये इतकं कमी सगळं 52% असतील ना तर 27% तर धरा की नाही? हा, ठीक आहे. काय जे असेल 20% धरा, 27% धरा. ते म्हणतात 19% आहे. ही आकडेवारी नाही. आशिष. मला पूर्ण बोलू द्या. आशिष. मला पूर्ण बोलू येतो द्या. येतो विनायक मेटे मी येतो. एक आरक्षण 19%, आरक्षण 19%. हा 20 अरे काही पण बोलतात मग ते. मला सांगा, हे बघा, अहो, ते प्राध्यापक आहेत, ऐकून घ्या की. आतापर्यंत ऑनलाईन योजने, आतापर्यंत प्राध्यापक कधी, ओबीसी कोणत्या वित्त वर्षी होते काय माहिती महामंडळाला ऑनलाईन योजनेसाठी फक्त 6 कोटी दिलेले आहेत मागच्या वर्षी. 6 कोटी आणि 26.59 कोटी भाग भांडवल मागच्या वर्षी दिलेलं आहे. बघा, म्हणजे नुसतं थुका लावण्याचं काम चालू आहे हे नुसतं. आणि परत सारथीला द्या. म्हणजे काल तर 1 मिनिटात 8 कोटी मंजूर होऊन गेले हो. आणखी आता अजित पवार साहेबांकडे गेल्यामुळे तर पैशांचा अगदी महापूर होईल त्या सारथीमध्ये. आणि हे काही सावत्र आहेत का? हे सगळे ओबीसी वित्त महामंडळ आहे, बार्टी आहे, नंतर ते महाज्योती आहे. यांना जागा सुद्धा नाही, टेबल नाही, खुर्ची नाही. लक्षात घ्या. बरं, ठीक आहे. आपण हाच विषय पुढे नेऊया. काय तिथं नाही, विनायक मेटे बघा, विधिमंडळामध्ये गेल्या 15-16 वर्षापासून मी स्वतः बघतोय, प्रत्येक वेळेस अधिवेशन दर अधिवेशन आदी भुजबळ, खडसे हे सगळे ओबीसी नेते, अगदी गोपीनाथ मुंडे सुद्धा ओबीसी शिष्यवृत्तीचा विषय काढायचे की सरकार शिष्यवृत्तीसाठी पैसे टप्प्याटप्प्याने कधी जाहीर करणार, दरवर्षीची बोंब असायची. अजूनही ती सुरू आहे. श्रावण देवरे जे बोलतायत त्याचा अर्थ समजून घ्या की कुठेतरी असं वाटतं की आपल्याला सापत्न वागणूक दिली जाते का? सरकार बदललं तरी मराठ्यांचंच भलं होतंय असं त्यांना वाटतंय. ती नाराजी दूर करावी लागेल ना विनायक मेटे? विनायक मेटे हा असं आशिषजी, एक मिनिट, देवरेनं जरा थांबायला सांगा जरा. आता त्यांचं ऐकलं आता बोला तुम्ही बोला. आशिषजी, सर्वप्रथम श्रावण देवरेजी आहेत. श्रावण देवरेजी यांनी जी मराठा समाजावर अत्यंत वाईट पद्धतीचा जी जातीवादाचा आरोप केला त्याचा मी निषेधच करत नाही, तर त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत श्रावण देवरेचा धिक्कार सुद्धा करतो की स्वतःला प्राध्यापक म्हणवणारी माणसं अशा पद्धतीच्या खालच्या पातळीवर बोलतात आणि वागतात, हे त्यांना शोभणारं नाही. नंबर 2, जर मराठा समाज जर जातीवादी असता तर आता जे सरकार चालू आहे तर ते सरकार बसायला जे आपल्याला सगळ्या म्हणजे शरद पवार साहेबांनी
ते कोण आहे? तर मराठा आहेत ना. किंवा अनेक सगळ्या मराठा आमदारांनी उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं ना. मग त्या काँग्रेसमध्ये मराठा नव्हते का, राष्ट्रवादीत मराठा नव्हते का, कुठं नव्हते का, तुमच्या शिवसेनेत नव्हते? ते आहे. आज सारथी देवरे म्हणतात उद्धव ठाकरेंना समोर करून सगळे मराठा मंत्री झाले. शाहू महाराजांना कितीतरी असं त्यांना काय म्हणायचं, त्यांना फक्त ते गचकरण झालेलं आहे आणि त्यांचं हे झाले डोकं मराठा समाजाच्या विरोधातच फक्त चालतं. हे सगळं आहे. शाहू महाराजांनी स्वतः काय काय केलेलं आहे, माननीय शरद पवार साहेबांनी काय, प्रत्येक सरकारने ओबीसींच्या करता किंवा अन्य धर्मियाच्या करता, समाजाच्या करता काम केलेले. तिथं कोणता असा विषय नाही. आणि दुसरी गोष्ट, मराठा समाजाच्या एकाही नेत्याने, मी स्पष्ट बोलतो की ओबीसीच्या बद्दलचा असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, यांच्या कोणत्याही धोरणाबद्दल, निर्णयाबद्दल, विकासाबद्दल, निधीबद्दल कधीही आक्षेप घेतलेला नाही. उलट यांना निधी मिळावा, विकास व्हावा यासाठी मराठा समाजाचे नेते, मग कोणत्याही पक्षाचे असू द्या, ते पुढेच होते. काल होते, आज आहेत आणि उद्या सुद्धा पुढे होते. आणि हे जे म्हणतात, राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजचा, देवरेजी त्यांनी म्हणतात की ह्याला गेले का, ते देवरेंना मी विचारतो, ते सुद्धा ते ज्यांचे नावं घेतले दुर्दैवाने जे गेलेले आहेत, ते स्वतः तरी गेलेत का तिकडं? किंवा अनेक ठिकाणी ओबीसीच्या लोकांवर अन्याय होतो, तिथं मराठा समाजाचे लोक धावून जातात. तुम्ही कुठे असता? तुम्ही फक्त टीव्हीवर दिसता आम्हाला, ते सार्वजनिक जीवनामध्ये आहे, म्हणून राजकीय पद भूषवतात म्हणून ते बोलले. ते प्राध्यापक आहे, त्यांचा पेशा शिक्षकी आहे, दुसरा ते सक्रिय नाहीये तितके. तुम्ही गेले का जगताप? नाही, दुसरा मुद्दा असा आहे आशिषजी, दुसरा मुद्दा नाही, दुसरा मुद्दा असा आहे आशिषजी की वडट्टीवाराच्या साहेबांच्या बद्दल जे आपले सावंत साहेब सुद्धा होते, अनेक सगळे होते, त्यांनी स्वतःहून वडट्टीवार साहेबांनी त्यांनी सांगितलं की जे अर्थ खातं हे अजित पवारांकडे आहे, त्यामुळे पैसा इथं लागणार आहे, कॅबिनेटची मान्यता लागणार आहे आणि अनेक गोष्टी लागणार. त्यामुळे ते संलग्न जर झालं तर ते अतिशय चांगलं आहे म्हणून स्वतःहून दिले. तिथं ते ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय करायचा, बाजूला करायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळं हे करायचं असं अजिबात नाही. त्यामुळे विनाकारण सचिन सावंत, संभाजी महाराज अजित पवारांना बांधून ठेवलाय का सरकारने ही नवी जबाबदारी देऊन? आता एक अजित पवारांना सरकारने बांधून ठेवलाय का ही नवी जबाबदारी देऊन? मराठा समाजाची जबाबदारी आता तुमच्यावर, तुम्हाला सरकारमधून जाता येणार नाही असं बांधून ठेवलंय. पहिली गोष्ट, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. इथे कोणीही जातीयवादी विचार करणारा व्यक्ती या ठिकाणी राज्य करू नये या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे हीच भावना आमची आहे. देवरे साहेबांनाच वाटत असेल किंवा मृणाल डोले पाटलांना वाटत असेल किंवा इतर सगळ्या ओबीसी समाजाच्या ज्या काही न्याय मागण्या असतील त्या मागण्यांना मान्य करून घेण्यासाठी पहिलं जाणारे मनुष्य म्हणून आम्ही असू तिकडे. लक्षात घ्या, काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने विचार करतो की सर्व पक्षांना बरोबर घेऊन नाही असं नाही. देवरे साहेब असं नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, मराठा समाजाला काही मिळालं, काँग्रेस पक्षाचं मन खूप मोठं आहे, ऐकून घ्या. ऐका तुमच्या सरकार ऐकून घ्या, हे काय झालंय, तुमचं सरकार आल्यानंतर किती पैसे दिले तुम्ही? ऐकून घ्या, दोन समाजामध्ये पहिली गोष्ट त्या ठिकाणी लावालावे तुम्ही तेढ वाढवताय पैसे न देऊन. ऐका कोणीच करू नये. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वांना न्याय देण्यासाठी काय केलं पाहिजे? मला सांगा, अशी जरा ऐकायचं काम करा म्हणावा. देवरे साहेबांकडे अपेक्षा ही आहे की तुम्ही ओबीसीच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे ते सांगा ना. तुमच्या मागण्यांपुढे 10 पटीनं मागण्या करण्याकरता आम्ही पुढे असू, हे लक्षात घ्या. काँग्रेस पक्ष तुमच्या बरोबर राहणार आहे, परंतु विषय असा आहे की याच्यासाठी एका समाजाला काय मिळतं म्हणून आम्हाला मिळत नाहीये, किंवा एखाद्या व्यक्तीला ज्याचं 30-30 वर्षाचं राजकारण अजित पवारांचं असेल किंवा कुठल्याही समाजाचं, विनायक मेटेचं असेल, त्यांना मी जातीयवादी कधी म्हणणार नाही का. अजित पवार तिकडे आहे म्हणून त्यांच्याकडे ते सगळेच कवाड मराठा समाजासाठी उघडतील आणि बाकीच्याला काही ठेवणार नाहीत. हे मला असं वाटतं की अशा तऱ्हेचा कोणत्याही वरती, कोणत्याही व्यक्तीवरती, कोणत्याही नेत्यावरती आक्षेप करणं ज्याला काही आधार नाहीये अशा तऱ्हेचं योग्य नाही. ठीक आहे. मी एक ब्रेक घेतोय, मला तो ब्रेक कंपल्सरी आहे आणि ब्रेक नंतर मी पुन्हा जो प्रश्न आता सचिन सावंतांनी उपस्थित केलेला आहे की तुमच्या समाजासाठी, मग मराठा समाज असू दे, ओबीसी असू दे, आणखी इतर मागासवर्ग असू दे, अतिमागासवर्ग असू दे, त्यांच्या समाजाच्या बेरोजगार तरुणांसाठी खास करून काय काय केलं पाहिजे? कारण बेरोजगारांची फळी ही मोठीच्या मोठी होते आणि सरकारसमोर सरकारी पदं निर्माण करण्याचं मोठं आव्हान आहे.
अशा वेळी इतका मोठा क्वांटम असलेला हा जो बेरोजगारी वर्ग आहे, याला तुम्ही पुढची दिशा काय दाखवणार आहात? याविषयीचा रोडमॅप काही आहे का? यातून काही दिसतंय का? ह्या ज्या संस्था आहेत, सारथी, महाज्योती, अमृत, आणि मग ह्या संस्था का चालल्या पाहिजेत, त्यावरती आपल्याला पुन्हा चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय राजेंद्र कोंढरे यांच्याकडे. मराठा महासंघाचे सरचिटणीस आहेत राजेंद्र कोंढरे. बघा, सारथीचा प्रश्न तुम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, त्याला यश आलं. 2-2.5 तासांमध्ये 8 कोटी रुपये जमा झाले आणि मग त्याचा विनियोग आता पुढे सुरू होईल. आणि आणखी पुढे रोडमॅप काय असेल, मास्टर प्लॅन काय असेल, त्यावरती दर 2 महिन्यांनी आढावा घेण्याचं ठरलेलं आहे. सारथी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा ज्या पद्धतीनं तिचं ग्लोरिफिकेशन झालं की आता सर्व प्रश्न मराठा समाजाचे मिटतील, तर तसं दिसलं का? निश्चित त्याची जी घटना आणि आपण मेमोरंडम तयार केलं त्याच्यामध्ये सगळेच उद्दिष्ट घेतलेत. कोणत्याही संस्थेच्या ध्येय उद्दिष्टामध्ये सगळेच टाकलं जातं, परंतु प्रत्यक्ष उपलब्ध होणारा निधी, त्यासाठी कार्यक्षम असलेली यंत्रणा, समाजाचा प्रतिसाद, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यामध्ये जर सक्सेस स्टोरी करणारे लोक उतरले तर निश्चितपणे कोणत्याही संस्थेचं यश त्याच्यावर मोजलं जातं. सारथीच्या बाबतीमध्ये पहिल्या 7 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचा स्पीड पकडलेला होता. दुर्दैवाने प्रधान सचिवांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वेळोवेळी तिला अडथळे आणले गेले. याची वारंवार सूचना देऊन देखील त्याची दखल घेतली नसल्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागेल. आता तो विषय संपलेला आहे. आता सारथीला भविष्यामध्ये कोणत्या टप्प्यावर न्यायचंय आणि मुळात कसं आशिष सर, 3 कोटी पॉप्युलेशन आहे, त्यामुळं सारथीमुळे 3 कोटी लोकांचे प्रश्न सुटतील का? तर अजिबात सुटणार नाही. परंतु ह्या समाजातल्या काही घटकांना एका वेगळ्या स्तरावर आणण्याच्या दृष्टिकोनातून सारथी हेल्प हँड म्हणून मोठ्या प्रमाणावर काम करू शकते आणि त्याच्यामध्ये रिसर्च आहे. इतके म्हणजे तुम्ही पाहिजे ते प्रोजेक्ट घेऊ शकता आणि त्या प्रोजेक्टसाठी जी आम्हाला ऑटोनॉमी पाहिजे होती की प्रत्येक गोष्ट शासनाकडे नेली तर ती कधी सक्सेस होत नाही. त्यामुळं त्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत लोकांनी आपलं योगदान देऊन वेगवेगळे प्रोजेक्ट जर राबवले तर निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व दिसावं, हे त्याच्यातली अपेक्षा आहे. आणि समाजातली जी अंधश्रद्धा आहे, त्याच्यानंतर अनेक प्रकारचं शोषण समाजात होतं, बहीण भावाला फसवते, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक जसं सामाजिक पातळीवर आम्ही काम करतो, परंतु सरकारच्या वतीने देखील त्याच्यामध्ये एक मोठा प्लॅटफॉर्म जर मिळाला तर काही वर्षामध्ये निश्चितपणे तुम्हाला सारथीचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसेल. राजेंद्र कोंढरे, पण सारथीचा लाभार्थी बनण्यासाठी अट काय? तो मराठा समाजात असला पाहिजे की त्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नसलं पाहिजे, म्हणजे काय? नाही, 4 त्याच्यात प्रवर्ग आहेत. मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी असे 4 प्रवर्ग आहेत. याचं कारण देवरे सरांना पण माहिती की ज्यांच्याकडे कुणबीची सर्टिफिकेट्स आहेत ते, आणि काहींच्या नोंदी मराठा कुणबी, कुणबी मराठा आहेत आणि मराठा, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून हे सगळे प्रवर्ग त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आता ह्या प्रवर्गामध्ये सर्टिफिकेट लागतं आणि 8 लाख रुपयाची त्याला क्रिमिलेअरची मर्यादा आहे. 8 लाख रुपये. बरं ठीक आहे. प्राध्यापक श्रावण देवरे, आता महाज्योती आहे का? महाज्योतीमध्ये काय? महाज्योतीमध्ये 3 कार्यक्रम आहेत. ज्योतिदूत, ज्यामध्ये जातीप्रथा आणि हुंडाबळी निर्मूलन हा उद्देश आहे. दुसरा कार्यक्रम आहे जलदूत, ज्यामध्ये जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन यासाठी मदत केली जाईल. तिसरा कार्यक्रम आहे सावित्रीदूत, लिंगभेद निर्मूलनासाठी जे काम करू इच्छितात त्यांच्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणा किंवा त्यांना कुठला व्यावसायिक अभ्यासक्रम, यासाठी महाज्योती मदत करणार आहे. तर महाज्योती अजून कागदावरच आहे. मग त्यासाठी तुम्ही कोणाकडे पाठपुरावा करणार? राज्यात तर ओबीसी मंत्री आहेत विजय वडेट्टीवार, त्यांच्याकडे अजूनही महाज्योती आहेच. फार महत्वाचा आशिष साहेब, फार महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. मी त्याच्यावर बोलणारच होतो, पण तुम्ही आता प्रश्न विचारला तर मी बोलतो. नाही, तुम्ही बोलणार होतात असं म्हणता आणि भलतीकडे जाता. संभाजीराजांना विनंती नाही, भलतीकडे नाही. बघा, आता महाज्योतीवरच राहा. अगदी आकडेवारी वगैरे सगळं घेऊन आता महाज्योतीवर. आता माझी विनंती नाही, तुम्ही आता असा प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देतो की तुम्ही पाठपुरावा काय करणार. आता मला सांगा की शासनामध्ये पाठपुरावा करण्यासाठी त्या कॅटेगरीचे आमदार असतात, खासदार असतात, मंत्री असतात. आता मला सांगा की ओबीसी खात्याचे मंत्री ओबीसी वडेट्टीवार साहेब होते, त्यांना टार्गेट करण्यात आलं, त्यांना सारथीमधून काढून टाकण्यात आलं, बरोबर. दुसरा मुद्दा असा
की आमच्या वतीने अगदी खंबीर आणि झुंजार आणि योद्धा आम्ही महाज्योतीचं ज्यांना बोला म्हणतो, ना. ओबीसी योद्धा असे आमचे भुजबळ अशा हो तेच मी मला बोलू दे ना पुढे. हा, बोला, बोला, बोला. ओबीसी योद्धा म्हणून भुजबळ साहेब आमचे प्रश्न मांडत होते विधानसभेमध्ये, प्रशासनामध्ये, मंत्रालयामध्ये. तर त्या भुजबळ साहेबांना ते ओबीसीसाठी खूप लढा देतात म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं आणि नंतर त्यांची बोलती बंद करून टाकली. वडेट्टीवार साहेब यांना एवढं टार्गेट केलं ते ओबीसी मंत्री म्हणून त्यांची बी आता बोलती बंद झाली. म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये, प्रशासनामध्ये आणि आमचे प्रॉब्लेम विधानसभेत मांडण्यासाठी जे आमचे ओबीसी नेते होते की जे महाज्योतीसाठी निधी मागू शकतात किंवा बार्टीसाठी निधी मागू शकतात, ह्या सगळ्यांसाठी ओबीसी वित्त महामंडळासाठी, तर हे ओबीसीच्या वतीने मागणारे लढणारे जे आमचे ओबीसी नेते होते त्यांची सगळ्यांची बोलती या मराठा समाजाने बंद करून टाकली. आता माझी ठीक आहे. विनायक मेटे यांच्याशिवाय चांगलं उत्तर द्यायला आपल्याला कोण भेटणार आहे? विनायक मेटे या त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये तथ्य असं तुम्हाला वाटतं? जेव्हा तुम्ही गोपीनाथ मुंडेंबरोबर तुमचा राजकीय प्रवास सुरू केलेला आहे, तुम्ही गोपीनाथ मुंडेंबरोबर काम केलंय, आणि माझं तर असं म्हणणं आहे की पॅन ओबीसी अपील असलेले गोपीनाथ मुंडे इतके दुसरे नेते नाही आहेत. म्हणजे छगन भुजबळही नाही झालेत. गोपीनाथ मुंडेंचं पॅन ओबीसी अपील हे सर्वाधिक होतं महाराष्ट्रात. त्यांच्या सोबत सुद्धा मराठा नेते होते. विनायक मेटे त्यातलेच एक. विनायक मेटे आशिषजी, निश्चितपणानं माननीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे फार मोठे महाराष्ट्राचेच नेते होते, नुसत्या ओबीसीचेच नाही. त्यांनी सगळ्याला सोबत घेऊन जायचं काम केलं, अनेक समाजातल्या लोकांना पुढे आणण्याचं काम केलं, आणि ओबीसींच्या करता त्यांना अत्यंत जिव्हाळा होता, प्रेम होतं, आणि अनेक प्रश्न ओबीसी समाजाचे त्यांनी सोडवण्याचं काम केलं. आणि त्यांच्या एवढा मोठा माणूस ओबीसीचा झाला नाही, आत्ताही नाही, आणि पुढे होईल की नाही काही माहिती नाही. मुद्दा आता असा आहे की जे देवरे साहेब वारंवार, तुम्ही किती सांगा आशिषजी की तुम्ही महाज्योतीवर बोला, अमृतवर बोला, पण त्यांना मराठा समाजाची एवढी अलर्जी झाली की ते फिरून फिरून तिथंच येत आहेत. आता मूळ मुद्दा मी त्याच्यावर त्यांच्यासारखं त्यांच्या हातातच टेंबा आहे, महाज्योतीने होणार नाही. मगाही म्हणणार मी की ओबीसीच्या आमचा मुद्दाच असा आहे की कोणत्याही मराठा नेत्यांनी ओबीसीच्या करता किंवा अन्य समाजाच्या करता काही धोरण आखलं, निर्णय घेतला तर विरोध केलाय. आता या मंत्र्यामध्ये मगाशी जे त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील किंवा अन्य ओबीसीचे नेते खूप आहेत ना, तर या सगळ्यांना कुणी अडवलंय ओबीसी समाजाचं हे महाज्योती पूर्ण करायला, अमृत पूर्ण करायला? कुणी अडवलंय? यांना श्रावण देवरे साहेबांना त्यांना तिथं जाऊन वडेट्टीवार साहेबांकडे जाऊन ते पूर्ण करायला कुणी थांबवलंय? काय सचिन सावंत बघा, कुणी थांबवलंय? पंकजा मुंडे असतील, कुणी थांबवलंय? एकनाथ खडसे असतील, यांना कुणी अडवलंय? त्यांच्याच पक्षाने अडवलंय. त्यांनी ते करावं. काँग्रेसचा काय दोष? या सरकारचा काय दोष? आशिषजी, पहिली गोष्ट त्यांनी ते करावं ना. ऐका ना मेटे साहेब, ऐका त्यांनी ते करावं. आशिषजी, पहिली ज्या वेळेला मी ऐकून घ्या, त्या जेव्हा चर्चेला सुरुवात केली, ऐका ना देवरे साहेब, ऐका. देवरे साहेब, तुम्ही भाजपला काही बोलत नाही. चंद्रशेखर बावनकुळे असतील, एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे असतील, यात काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा काय दोष आहे? काय झालं? भाजप पुढे तर मराठा आरक्षण आलं, ते आमचे एक नंबरचे शत्रू आहेत. ते आमचे एक नंबरचे शत्रू आहेत ते भाजप. बरं, विनायक मोठे पोहोचतील तिकडे भाजपकडे. ठीक आहे, सचिन सावंत उत्तर कॅरी करा, उत्तर द्या सचिन सावंत. पहिली गोष्ट, मी मगाशी जेव्हा चर्चेला सुरुवात केली त्यावेळेला जो शब्द वापरला होता तो कदाचित त्यांना ऐकायला आला नसेल, देवरे साहेबांना, बाकीच्यांनाही ऐकायला नसेल आला. पहिली गोष्ट अशी की ज्या वेळेला ही बैठक संपली त्यावेळेला वडेट्टीवारांकडे पहिला विषय काढणारे कोण होतो? आम्हीच होतो ना. की आताच्या परिस्थितीमध्ये या ओबीसी महामंडळांना किती आर्थिक निधीची आपल्याला करायला लागेल, त्यासाठी झगडावं लागणार आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. इथं कधीही एका समाजाला वेगळे न्याय आणि दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय अशी भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष नाहीये. आम्ही या सरकारमध्ये आहोत आणि इतरही पक्षाचेच हे सरकार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व विचारांचा पक्ष आहे हे सरकार आहे. म्हणजे तिथे शिवसेनाही आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही आहे आणि काँग्रेस पक्षही आहे. त्यामुळे निश्चितपणे मगाशी जे सांगितलं आम्ही की ओबीसीच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमचा हे जे आता नवीन अमृत असेल किंवा त्या ठिकाणी महाज्योती असेल, यांना तितकाच निधी मिळाला पाहिजे जेवढा न्याय हक्क त्यांचा झाला पाहिजे, ही पहिली मागणी. का आजच्या त्याच्यावरती लगेच चर्चा झाली देखील,
आणि मी तुम्हाला सांगतो वडेट्टीवार साहेब या पुढच्या कालावधीमध्ये त्या बाबतीमध्ये आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्ष पूर्ण त्याच्या पाठीशी राहील आणि देवरे साहेबांच्या अगोदर तो झेंडा घेऊन ओबीसीचा आम्ही पुढे राहिलेला असू हे लक्षात घ्या. त्यावेळेला नाही, श्रावण देवरे म्हणतात नाना पटोलेंचं तुम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे. हे देवरेजी हे बघा आजच्या बैठकीमध्ये एका मिनिटात आजच्या सावंत साहेब मला सावंत साहेबांना प्रश्न विचारू द्या. आजच्या मीटिंग मध्ये सारथीला एका मिनिटात 8 कोटी रुपये मंजूर झाले. सावंत साहेब मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की ओबीसी वित्त महामंडळाला पैसे मंजूर करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील आता. ठीक आहे, आता आज 1 मिनिटात तुम्ही सारथीला सचिन सावंत उत्तर द्या. विजय वडेट्टीवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, एवढे मोठे मोठे ओबीसी नेते तुमच्याकडे आहेत. महाज्योतीला गोष्ट अशी 8 कोटी रुपये महाज्योतीला किती नाही ऑफिस केव्हा मिळून देणार तुम्ही. नाही निश्चितपणे हा आमच्या अजेंड्यावर असणारा विषय. हा मी तुम्हाला आज काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं या ठिकाणी शब्द देतो की तुमच्या पुढच्या कालावधीमध्ये हा मुद्दा अजेंड्यावर आमच्या असणार आहे आणि निश्चितपणे ओबीसी वर्गाला न्याय देण्याची भूमिका ही पहिलं जर करणारच असेल तर आमचा शब्द येईल. ठीक आहे. मी शेवटी मृणाल होले पाटील यांच्याकडे जातोय. मृणाल, वेळ संपलेला आहे तरी सुद्धा ओबीसी समाज मोठ्या संख्येनं आहे, त्यांचे प्रश्न अनेक आहेत, ते प्रश्न खितपत पडलेले आहेत. त्यासाठी पाठपुरावा जो करायचा आहे मला खरंच प्रामाणिक उत्तर हवंय. देवरे सरांकडे बघू नका, देवरे सरांकडे बघायचं नाही, प्रामाणिक उत्तर द्यायचं. विदिन ओबीसी एकजूट आहे का? 100% आहे आशिषजी. त्याचं कारण असं एक लक्षात ठेवा, ओबीसीला आरक्षण भेटलं 92 साली, आज 28 वर्ष झाली तरी आमच्याकडे सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाही, ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नाही. आमचे जे क्रेडिट देतात त्या संस्थांना काहीतरी तुटपुंज हे देतात, याच्यात सगळे सरकार जबाबदार आहेत. आज मला सचिन सावंतांमार्फत सरकारला प्रश्न करायचा आहे की तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची यादी कधी जाहीर करताय, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर कधी जाहीर करताय आणि त्याला जो लागणारा निधी आहे तो कधी जाहीर करताय. सरकारतर्फे सरकारला आपल्या मार्फत आम्ही प्रश्न विचारतोय, याचं उत्तर आपण लवकरात लवकर द्यावं. ठीक आहे. आणि सचिन सावंतांमार्फत तुम्ही हा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित करावा, सर्वसामायिक चर्चा झाली असती अशी मागणी करा, म्हणजे काँग्रेस काहीतरी ऐकेल. ठीक आहे, 100%. हा ठीक आहे. मी याच नोटवरती ही चर्चा थांबवतोय, पण विनायक मेटेंना काहीतरी बोलायचं आहे. वेळ संपलेला. विनायक मेटे, एका ओळीत. असं आहे की आजच्या सारथीच्या बैठकीमध्ये जो निर्णय निधीचा आहे तो मागचा निधी होता तो दिला आणि ज्या शिष्यवृत्ती आहेत एमपीएससी, यूपीएससी, पीएचडी, एमफिल यांचे देणे गेले 1 वर्ष दिलं नव्हतं, त्याच्यासाठी दिला आहे आणि तो त्यांना मिळणार आहे हे मी आपल्याला सांगतो. आणि महाराष्ट्र राज्य हे पूर्णपणे काँग्रेसच नाही तर पूर्ण राज्य हे जातीवाद करणारं नाही, शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे हे मी आपल्याला सांगतो. आपण विनायक मेटे, तुमच्या या महाविकास आघाडी सरकारवर विश्वास आहे म्हणजे या सरकारच्या सोबत आपण प्रयत्न करावा. नाही, महाविकास आघाडीवर तर असं आहे की जर त्यांच्यावर विश्वास असता तर अजितदादाला बैठक घ्यावाच लागली नसती. म्हणजे तुमचा अजितदादांवर विश्वास आहे, मागच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारवर नाही. देवेंद्रजी फडणवीसनी 1000 नाही महाविकास जे चांगलं काम करतील त्यांच्यावर विश्वास आहे. पण मागच्या काळात देवेंद्रजी फडणवीसनं एकट्या धनगर समाजाला 1000 कोटी रुपये दिले. त्यामुळं हे कुठेतरी त्यांनी केलं पाहिजे ना. सगळ्या समाजाला द्यावा, ओबीसीला द्यावा, आदिवासीला द्यावा, आमचं काही म्हणणं नाही. ठीक आहे, सरकार कुठलंही असू दे, सामाजिक बांधिलकी जपणारं सरकार असते. ती सामाजिक बांधिलकी नेमकी कशी जपली जाते यावरती त्या सरकारचं यशापयश अवलंबून असतं. आणि म्हणूनच सरकार फार सावध असतात की कुठल्या घटकाला कशा पद्धतीनं एकतर सामावून घ्यायचं किंवा त्यांचं समाधान करायचं, आणि तिथेच राजकारण होतं. सारथीचंही राजकारण काही वेगळं नाही. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.